आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे। त्याचप्रमाणे शिवसेनेने आधी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि नंतरच अधिवेशनाबाबत बोलावं असं म्हणत त्यांनी सेनेवर जोरदार हल्ला चढवला। शरद पवारांना तांत्रिक गोष्टी माहिती आहेत आणि आघाडी सरकारही एवढी वर्ष सत्तेत होतं, मग तेव्हा आरक्षण का दिलं नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला। आरक्षणाच्या माध्यमातून समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राज यांनी यावेळी केलाय। मला मुळात माझा स्वतःला आरक्षण या गोष्टीलाच माझा विरोध आहे। आर्थिक दृष्ट्या जे मागास असतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। आज दलित समाजापासून इतर सगळ्या समाजांमध्ये आज आरक्षण आहेत, मग तिथल्या त्यांच्या श्रीमंत लोकांच्या मुलांना आरक्षण कशासाठी पाहिजे? तिथे जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतील त्यांना आरक्षण द्या। प्रत्येक समाजातला जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेल त्याला आरक्षण मिळू देत, तो वरती आला पाहिजे। माझ्या बरोबर जेवढे लोक आहेत, महाराष्ट्रामध्ये जेवढे लोक आहेत, तुमच्यापैकी कोणीही याच्या पुढे जातीचा विचार करता कामा नये। आम्ही जात मानणार नाही म्हणून सांगावं। नजीकच्या काळामध्ये जर माझी पंतप्रधानांची जर भेट झाली तर मी त्यांना सांगणार आहे की बहुमत आहे तुमच्या हातामध्ये, आरक्षण हे आर्थिक दृष्ट्याच तुम्ही आणलं पाहिजे, हे मी तुम्हाला नक्की सांगणार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।